पहिल्या राऊंड नंतर पुढील प्रोसेस काय असणार आहे आणि कॉलेज अलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्याची काय प्रोसेस आहे आणि कॉलेज नॉट अलॉटेड विद्यार्थ्यासाठी या ठिकाणी काय प्रोसेस आहे. हा खूप महत्वाचा टॉपिक आहे, कारण बरेच असे विद्यार्थी आहेत की जे फर्स्ट राऊंडला अलॉटेड आहेत पण या ठिकाणी पुढचे क्वेश्चन पडतात की मी कॉलेजला नाही गेलं तर चालेल का, ओनली मी कॉलेज जॉईन केलं तर चालेल का, त्यानंतर मी रिटेन्शन केव्हा देऊ आणि त्यानंतर नॉट अलॉटेड एनी कॉलेज. म्हणजे एक नाही असे बरेच क्वेश्चन आहेत. तर मी वन बाय वन तुमचे पॉईंट क्लिअर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न. कॉलेज अलॉटेड झाल्यानंतर विद्यार्थ्याला प्रश्न आहे, खास करून ज्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे विचारपूर्वक सिक्वेन्स दिला आहे या विद्यार्थ्यांना पुढचा प्रश्न काय की मी त्या कॉलेजला फक्त जॉईन करणार आहे आणि मला नेक्स्ट राऊंडला पार्टिसिपेट करायचं आहे. बरोबर आहे, हा सर्वच विद्यार्थ्यांना पडलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे, आपण या ठिकाणी करू शकतात. ज्याही वेळेस आपण कॉलेज जॉईनिंगला जातात, डॉक्युमेंट्स पार्ट मी तुम्हाला क्लिअर केला आहे, डीडी पार्ट बद्दल मी थोडक्यात माहिती पुढे देईल त्यामध्ये. तर ज्यावेळेस आपण कॉलेजला जॉईन करण्यासाठी जात असो त्या ठिकाणी आपल्याला 3 ऑप्शन असतात. एक असतं ओनली जॉईन स्टेटस, दुसरं असतं या ठिकाणी रिटेन्शन स्टेटस आणि तिसऱ्या कॉलम मध्ये असतं आपल्याला असतं त्या ठिकाणी कॅन्सलेशन स्टेटस पहिल्या राऊंडला नसतं, ते सेकंड राऊंड पासून होईल. सध्याला आपल्याला जॉईन अँड रिटेन्शन हे 2 स्टेटस आपल्याला येत असतात. तर ज्या विद्यार्थ्यांना सध्या मिळालेलं कॉलेज घ्यायचं आहे आणि घेतल्यानंतर पुढच्या राऊंड मध्ये सुद्धा पात्र राहायचं आहे अशा विद्यार्थ्यांना स्टेटस या ठिकाणी जॉईन करावं लागणार आहे. मिळालेल्या कॉलेजमध्ये मी समाधानी आहे पण मला हे कॉलेज पण ठेवायचं आहे आणि मला नेक्स्ट राऊंडला पण जायचं आहे, तर त्या विद्यार्थ्यांना आपलं स्टेटस जॉईन ठेवायचं आहे. आणि हा जो फॉर्म असेल हा आपल्याला कॉलेजमध्ये ज्यावेळेस आपल्या ऍडमिशनचे डॉक्युमेंट्स वगैरे आपण जमा करू त्यानंतर कॉलेज आपल्याला देत असतं प्रिंट स्वरूपात पण मिळतो आणि आपल्याला सीईटी सेलचा SMS पण येतो की आपण स्टेटस या ठिकाणी एक्झॅक्टली काय घेतलंय याच्या संदर्भात. ठीक आहे, पण बरेच असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करते वेळेस काही प्रॉपर इन्फॉर्मेशन न घेता, कट ऑफचा अंदाज न घेता विद्यार्थ्यांनी MBBS सोबतच BDSच्याही चॉईस दिल्यात. पण विद्यार्थ्याची अशी इच्छा आहे की मला BDS तर घ्यायचंच नाही, मी चॉईस दिल्यात. ओके ठीक आहे, फाईन. आता मला जायचं BMS ला, कारण माझं MBBS ला तर सध्याची कट ऑफ पाहून सिच्युएशन पाहून नंबर लागणार नाही, तर मला जायचं आता BMS साठी. तर मला आता जे कॉलेज मिळालं आहे त्या कॉलेजला मला या ठिकाणी घ्यायचंच नाही, मग मी काय करू. जर आपल्याला पहिल्या कॉलेजला नंबर लागला किंवा पहिल्या राऊंडला आपला नंबर लागला असेल BDS ला किंवा अननेसेसरी आपण वेदांता कॉलेज भरला आहे आणि आपण कुठल्या तरी कॅटेगरी प्रवर्गात नाहीत आणि आपला नंबर लागलाय पण वेदांताची आपल्याला फीस भरणं पॉसिबल नाहीये, किंवा असंही आपण कन्सिडर करू शकतो एखादा विद्यार्थी की त्याला गव्हर्नमेंट घ्यायचे होते पण गव्हर्नमेंटमध्ये नंबर लागला नाही, अनफॉर्च्युनेटली नंबर लागला सेमी गव्हर्नमेंटला, पण माझी फीस भरायची या ठिकाणी परिस्थिती नाहीये, तर मी काय करू. तर या ठिकाणी जर विद्यार्थ्याला अशा केसेस असतील आपल्या संदर्भात तर आपण या ठिकाणी पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट करू शकतात. म्हणजे आपण काही करायची आवश्यकता नाही, आपलं स्टेटस नॉट जॉईन या ठिकाणी राहू शकतो. म्हणजे आपल्याला कुठं जाऊन रिपोर्टिंग करायची गरज नाही किंवा काहीच करायची गरज नाही किंवा ऑनलाईन कुठली प्रोसेस सुद्धा करायची आवश्यकता नाहीये. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी नॉट जॉईन या ठिकाणी करू शकतात. 2 पॉईंट मी क्लिअर केलं. थर्ड पॉईंट आहे या ठिकाणी रिटेन्शन कोणाला द्यायचं आहे. लक्षात घ्या, रिटेन्शन विद्यार्थी कधी देतो, जे आपण कॉलेज ड्रीम कॉलेज होतं आपल्याला ते मिळालं आहे पहिल्या राऊंडला, लाईक दॅट KM असेल, दुसरं असेल BJ मेडिकल असेल, हे 2 कॉलेज पैकी मला एखादं कॉलेज मिळालं आहे आणि मला इच्छा आहे आता मला काही पुढील राऊंड कुठला पार्टिसिपेट करायचं नाहीये. ते आपल्याला पहिल्या 2 पेजेसवरच विद्यार्थी दिसतील असे, त्या पुढच्या पेजेसवरती दिसणार नाहीत असे विद्यार्थी. तर पहिल्या 2 पेजवरती आपल्या अलॉटमेंटचे विद्यार्थी, अशा विद्यार्थ्यांना दिसून जाईल की मला पुढे काय पार्टिसिपेट करायचं नाहीये, तर विद्यार्थी या ठिकाणी रिटेन करेल. रिटेन मीन्स काय, रिटेन्शन फॉर्म कसा भरला जातो याबद्दल मी सेपरेट आपल्या चॅनलवरती व्हिडिओ दिला सुद्धा आहे, तो आपण डिटेल बघा. म्हणजे आपल्याला रिटेन्शन फॉर्म, जॉईनिंग फॉर्म किंवा नॉट जॉईन म्हणजे हे 3 सेक्शन चॉईस करायला काही अडचण येणार नाहीये. तर रिटेन्शन मध्ये तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे मला मिळालेल्या कॉलेजमध्ये मी समाधानी आहे आणि मला पुढच्या राऊंडसाठी कुठं जायचं नाहीये, त्या कंडिशन मध्ये आपण रिटेन्शन फॉर्म भरू शकतो. आता रिटेन्शन फॉर्म भरल्यानंतर पुढच्या काही इम्पॉर्टंट गोष्टी पण ऐकायला हव्यात. रूल्स काय, जर आपण एकदा कुठलाही राऊंड असो, फर्स्ट असो सेकंड असो कुठलाही राऊंड असो, त्या राऊंडला जर आपण रिटेन्शन सबमिट केलं तर जे ही सबसिक्वेशनल राऊंड आहेत किंवा फर्दर राऊंड आहेत या राऊंडसाठी आपण इलिजिबल राहणार नाहीयेत. ठीक आहे, याच ठिकाणी आपल्या या ठिकाणी आपले अलॉटमेंट कन्फर्म होऊन जाईल आणि आपल्या या ठिकाणी नंबर ग्राह्य धरला जाणार आहे. म्हणजे आपलं या वर्षी 2024-25 ची जी काही काउन्सिलिंग प्रोसेस आहे यासाठी आपण इथं
लॉग झालो अथवा या ठिकाणी ब्लॉक झाला असं या ठिकाणी आपण कन्सिडर करायला काही हरकत नाही. ठीक आहे. मग त्यामुळं माझी विनंती असेल विद्यार्थ्याला, जे विद्यार्थी फक्त शेट जीएस, बीजे मेडिकल इथे असतील यांनी फक्त रिटेन्शन द्यावा. अदर दॅन विद्यार्थ्यांनी फर्दर राऊंडसाठी या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं असणार आहे. आता सर्वात महत्वाचा पार्ट आणि मोठा पार्ट, नॉट अलाउटेड एनी कॉलेज. विद्यार्थ्यांचे एवढे कॉल आल्यात की सर मला नॉट अलाउटेड स्टेटस आहे, नो चॉईस अलॉटमेंट माझ्या नावासमोर दिसत आहे. याचा अर्थ काय? नो चॉईस अलॉटमेंट मध्येच आपला अर्थ आहे, तरी सुद्धा विद्यार्थ्याचा क्वेश्चन होतो की का असं. तर लक्षात घ्या, जर आपल्या मेरिट पर्यंत कॉलेज एखादं आलेलं नाही किंवा आपण जेवढे कॉलेज भरलेत त्या कॉलेजमध्ये आपला मेरिट बसत नाही किंवा आपले नीट मार्क्स या ठिकाणी कुठेतरी कमी पडत असतील, तर त्या कंडिशनला आपल्याला नॉट अलाउटेड स्टेटस या ठिकाणी येत असतं. बरोबर आहे. कारण विद्यार्थी म्हणत असते सर माझं नॉट अलाउटेड काय येत आहे, माझे तर मार्क्स पण गुड आहेत पण नॉट अलाउटेड काय येत आहे. तर आपले मार्क्स या ठिकाणी कुठेतरी भरलेल्या चॉईस सेटसाठी कमी पडलेत, त्यामुळे आपल्याला या ठिकाणचं जे स्टेटस आहे ते नॉट अलाउटेड आहे. यानंतरचा नेक्स्ट पार्ट आहे की जसं मी मगाशी सांगितलं की आता तुम्हाला बाकीच्या कंडिशनही क्लिअर केल्या. आता पुढची कंडिशन आहे डीडी पेमेंट करायची की कॅश पेमेंट करायची. विद्यार्थ्याला एक प्रश्न आहे, कारण उद्या अलॉटमेंटला निघायचं असेल तर आपल्याला डीडी काढूनच निघावं लागेल. उद्या आहे संडे, त्यामुळे विद्यार्थी पालकांना निघायचे पण डीडी तर सध्या नाहीये, तर कॅश पेमेंट चालू शकेल का किंवा ऑनलाईन मेथड आहे का किंवा चेक पेमेंट चालू शकेल का? लक्षात घ्या, मेडिकल फील्डमध्ये फक्त आणि फक्त डीडी पेमेंटच चालत असतं. अदर दॅन कुठलाच ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल नाहीये, त्यामुळं आपल्याला डीडी पेमेंटच चालेल. आणि डीडी साठी सेपरेटली व्हिडिओ बनवला आहे. डीडी कसा काढायचा आहे, काय नाव मेन्शन करायचं आहे, काय डिटेल्स या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. डीडी या स्वरूपात असणार आहे. यामध्ये आपलं नाव येईल, पेएबल आपल्याला कोणाला पेड करायचं त्या संस्थेचं नाव येईल आणि पेएबल ऍट कुठल्या सिटीसाठी करायचंय हे सुद्धा या ठिकाणी इन डिटेल इन्फॉर्मेशन येईल. त्या प्रकारे आपण देऊ शकतात. आता रिटेन्शन फॉर्म कसा भरा याबद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती ऑलरेडी दिलेलीच आहे. रिटेन्शन साठी सेपरेटली जे काही आपल्याला फॉर्म आहे ते आपल्या चॅनलवरती आहे. मी अगेन या ठिकाणी व्हिडिओ तो पोस्ट करेन आणि त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना एकतर आपल्या सीईटी सेलच्या इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये प्रोफॉर्मा जे आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी डाउनलोड करून फॉर्म घेऊन जाऊ शकतात किंवा काही कॉलेजवरती या गोष्टी अवेलेबल सुद्धा करून दिल्या जात असतात. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे सगळ्यात महत्वाचा पॉइंट की या वर्षीचा कट ऑफ काय आहे. कारण सर्व विद्यार्थ्यांनी या वर्षी पाहिला असेल, ऑलरेडी ज्या दिवशी नीटचा रिझल्ट लागला त्या दिवसापासून सगळ्यांनाच माहित होतं की या वर्षीचा कट ऑफ हा सगळ्याच ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक लागणार आहे. आता रेकॉर्ड ब्रेक म्हणजे किती लागू शकतो, तर सध्याच्या परिस्थितीला विद्यार्थ्यांना हे फक्त आपल्याला कट ऑफचा एक अंदाज यावा म्हणून मी जेवढा पॉसिबल असेल तेवढा या ठिकाणी अॅक्युरेसी द्यायचा प्रयत्न केलाय. जवळपास जे मी काही सध्या कट ऑफ काढले आहेत याची मला असं वाटतं 95% अॅक्युरेसी आहे, पण 5% मला आणखी थोडं स्टडी करून तुम्हाला एक्झॅक्टली देणार आहे. सध्याचा जो कट ऑफ आहे हा जवळपास 95% अॅक्युरेसी असलेला कट ऑफ आहे. यामध्ये मी क्लिअरली मेन्शन केलं आहे की जे काही आपल्या महाराष्ट्रातील एमबीबीएस गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत या महाराष्ट्रातील एमबीबीएस गव्हर्नमेंटचा कॅटेगरी वाईज या 2024चा काय कट ऑफ आहे याबद्दल आपण आता माहिती घेऊया. तर पाहायला असता या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल सिरियल नंबर आहे, कॅटेगरीज आहेत. या फर्स्ट सेक्शन मध्ये आपल्या नीटचे मार्क्स आहेत, सेकंड सेक्शन मध्ये आपला एसएमएल नंबर आहे आणि थर्ड मध्ये ऑल इंडिया रँक त्याचा काय आहे या पद्धतीने माहिती दिली. तर आपण पाहू शकता ओपन कॅटेगरीसाठी या वर्षी या ठिकाणी 642 मार्क. लक्षात घ्यायचं आहे हा जो कट ऑफ दिलाय हा कट ऑफ सर्वात लोएस्ट कॉलेजचा जो लास्ट कॅन्डिडेट म्हणजे गव्हर्नमेंटचे आपण जवळपास जर 33 ऑप्शन भरले असेल त्या 33 मधला जो काही सगळ्यात लो कट ऑफ बिल्ड करणारं कॉलेज आहे या कॉलेजचा हा कट ऑफ असणार आहे. कदाचित त्यामध्ये थोडेफार चेंजेस असू शकतात, थोडेफार म्हणतो मी, जास्त काही नसणार आहे त्यामध्ये. तर यामध्ये ओपन कॅटेगरीचा 642 मार्काचा कट ऑफ आहे 2024चा. एसएमएल रँक आपण पाहू शकता 2614. ऑल इंडिया रँक आपल्याला दिसत आहे या ठिकाणी. ओबीसीचा 638 कट ऑफ आहे. एसएमएल रँक 2932 आहे. ऑल इंडिया रँक आपण चेक करा. एससी साठी 557 मार्काचा लास्ट कॅन्डिडेट आहे. एसएमएल नंबर आहे 11447. नेक्स्ट आहे एसटी 432 मार्काचा कट ऑफ आहे. एसएमएल रँक आहे 20824 पर्यंत. बीजेडीटीचा जर आपण विचार केला 602 मार्काचा या ठिकाणी कट ऑफ आहे आणि या ठिकाणी एसएमएल रँक आहे 6558. एनटीबीचा कट ऑफचा विचार केला असता कट ऑफ आहे 581. एसएमएल रँक आहे 8926. त्यानंतर एनटीसीचा 622 मार्काचा कट ऑफ आहे आणि या ठिकाणी 4200
97चा आपल्याला कट ऑफ या ठिकाणी दिसून येईल. जर आपण ऑब्झर्व केलं 642, 638 आणि नंतर सडनली आपण एनटीसी आणि एनटीडीचा कट ऑफचा विचार केला तर ऑलमोस्ट जी रेंज आहे कट ऑफची हे सेमच आहे. त्यामुळे एनटीसी एनटीडी या विद्यार्थ्यांनी आपलं कॉम्पिटिशन ओबीसी सोबतच आहे असं कन्सिडर करायला हरकत नाहीये. त्यानंतर ईडब्ल्यूएस चा कट ऑफ जर पाहिला कम्पेअर टू लास्ट इयर जर विचार जर तसा आपण केला तुलनात्मक विचार तर हा खूप लोएस्ट कट ऑफ आहे आतापर्यंत. जर तुलनात्मक ओपन आणि ईडब्ल्यूएस चा विचार केला तर हा लोएस्ट आहे. त्यातल्या त्यात आपण ईडब्ल्यूएस आणि एससीबीसीचा विचार केला तर बऱ्याच ठिकाणी मला असं वाटत होतं की एससीबीसीचा कट ऑफ कुठेतरी ईडब्ल्यूएसच्या जवळपास येईल, पण एससीबीसीचा कट ऑफ हा सुद्धा ईडब्ल्यूएस पेक्षा जास्त गेलाय. म्हणजे हा कट ऑफ जवळपास या ठिकाणी 635 मार्काचा कट ऑफ दिसून आलाय. त्यातल्या त्यात ज्याही विद्यार्थ्यांनी कदाचित दिसत नसेल या ठिकाणचं सेक्शन जर जेही विद्यार्थी या ठिकाणी डिफेन्स प्रवर्गात आहेत D1 मधले अशा विद्यार्थ्याचा 602 मार्काचा या ठिकाणी कट ऑफ गेला आहे. D2 मध्ये त्यांचा 581 आणि D3 मध्ये जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्याचा 600 मार्काचा कट ऑफ या ठिकाणी गेला आहे. मी व्हिडिओच्या किंवा कट ऑफच्या स्टार्टिंगला सांगितले कट ऑफची सध्याची जी मी रेंज दिली आहे हे 95% अॅक्युरेसीची दिली आहे. 5% अजून मी तुम्हाला एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट असे इंडिव्हिज्युअल एक व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. तर सध्या राऊंड लागल्यानंतर विद्यार्थ्याचा एकच क्वेश्चन होता की काय कट ऑफ आहे, तर त्या अनुषंगाने मी हा देण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. तर यानंतर पुढचे जे काही 2 ते आपण 10 मिनिटाचा जो वेळ आहे हा वेळ आपल्याला जे काही विद्यार्थ्याला सध्याच्या परिस्थितीत